राज्य महिला आयोगाने वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरणामध्ये सुमोटो दाखल केला 19 तारखेला. आजतागायत माझ्याकडे या संदर्भात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. पण थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटेल. याच्यामध्ये राजेंद्र हगवणे यांची कन्या करिश्मा हगवणे यांनी आमच्या राज्य महिला आयोगाला 6/11/2024 रोजी एक तक्रार केली होती. पण ही तक्रार त्यांची स्वतःच्या भावाच्या विरोधात होती आणि कुटुंबाच्या विरोधात होती, का तर लग्नासाठी दबाव आणतात म्हणून. शेवटी हा कुटुंबातला विषय होता. 7/11/2024 राज्य महिला आयोगाच्या वतीनं ही तक्रार कोर्ट पोलीस स्टेशनला पाठवण्यात आली आणि पोलिसांना सूचना दिल्या की या कुटुंबामध्ये जो काही वाद असेल तो एकत्रित सामोपचाराने मिटावा. शेवटी कुठलीही घटना असेल, कुटुंबातला विषय असेल तर आपण समुपदेशन करतो आणि या समुपदेशन माध्यमातून कुटुंब एकत्र राहील यासाठी प्रयत्न करत असतो. त्यावेळेस पोलिसांनी देखील कुटुंबांना एकत्र बोलवलं, त्यांचं काउन्सिलिंग केलं आणि त्यानंतर तो वाद मिटला होता. त्यानंतर आमच्याकडे कोणतीही तक्रार दाखल नव्हती. पण ही घटना समजताच मी स्वतः यामध्ये सुमोटो दाखल केलाय. 19 तारखेला सुमोटो दाखल केल्यानंतर बावधन पोलीस स्टेशनला या घटनेचे आयो आहेत API डोंगरे आणि पहिल्या दिवसापासून मी यांच्या संपर्कात आहे. याच्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 5 आरोपीपैकी 2 आरोपी फरार आहेत, 3 आरोपी अटकेत. त्यामध्ये सासू, नवरा आणि नणंद हे अटकेमध्ये आहेत. दीर आणि सासरे हे फरार आहेत. या संदर्भात फरार आरोपींचा तपास करण्यासाठी तुमच्या माहितीसाठी मला खरं आवर्जून सांगायचं, बऱ्याच वेळा चुकीच्या बातम्या ह्या प्रसार माध्यमातून बाहेर जातात. या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची टीम आहे, क्राईमची टीम आहे, सायबरची आहे, प्लस कालपासून अँटी गुंडा टीम सुद्धा यांच्यामध्ये सहभागी झाली की जी कुठे असेल तिथे त्यांचा तपास करावा. यामध्ये कालच्या माझं आयुषी बोलणं झाल्यानंतर कालच्या त्यांच्या या माहितीनुसार कुठेतरी त्यांना मिळाले की एका मुळशीच्या रिसॉर्टमध्ये कुठेतरी ते असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तपास केला पण ते कुठेही सापडले नाही. पण गेल्या 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना गुन्हेगार कोणत्या पक्षाचा आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे, आधी कधीच पाहिलेलं नाही. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, ते विकृतीच्या विरोधात आपण लढत असतो. आणि म्हणून आता आदरणीय तटकरे साहेबांनी देखील सांगितलं, राजेंद्र हगवणे आमच्या पक्षाचे पदाधिकारी नव्हते. त्यांचा मुलगा हा आमच्या संघटनेत काम करत होता. त्याची सुद्धा हकलपट्टी करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे कोणत्याही गुन्हेगारी व्यक्तीला आम्ही पाठीशी कधीच घालत नाही. शेवटी न्याय देण्याची भूमिका ही सुरुवातीपासून राहिलेली आहे आणि यामध्ये न्याय मिळेपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहू. त्याच्यामुळे अशा काही चुकीच्या बातम्या प्रसार माध्यमांमधून चुकीच्या बातम्या आल्या जरा सांगू शकाल प्रसार माध्यमातून? कारण जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तो जर आपण पाहिला, आपल्याला तो अधिकार आहे. पण ज्या काही पद्धतीने त्या महिलेचा हालहाल झालेला आहे, तिच्या अंगावरती वळ आहे, त्यानुसार कुठल्या माध्यमातल्या यामध्ये एक गोष्ट अशी होती की आरोपीला पाठीशी घातलं जाते अशी होती किंवा आदरणीय अजितदादा लग्नात गेले. शेवटी लग्न सोहळा हे आमंत्रण सगळ्यांना असतं. नेते म्हणून कार्यकर्त्यांच्या कुणाच्याही लग्नात बोलवलं तर दिवसभरात आम्ही अनेक ठिकाणी जात असतो. त्याच्यामुळे पुढे काय होणार आहे हे आपल्याला माहित नसतं. मग ते प्रत्येक गोष्टीचा एक टप्पा ठेवणं आणि दादांची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे. कोणत्याही गुन्हेगारी व्यक्तीला आम्ही पाठीशी घालणार नाही. कोणीही चुकीचं कृत्य करत असेल तर त्या भूमिकेतून त्याच्यावरती कारवाई होईल. त्याच्यामुळे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आणि याच्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ही आत्महत्या आहे असं स्वतः पोलिसांनी मला सांगितलं, मेडिकल ऑफिसरनी तसं सांगितलं. त्याच्यामुळे या गोष्टीला न्याय देण्याचा आमचा पहिल्यापासून प्रयत्न आहे. जर आम्हाला आरोपीला पाठीशी घालायचं असतं तर सुमोटो कधीच दाखल केलं नसतं. आम्ही स्वतः आजही आमच्याकडे कोणी आलेलं नाही. मी स्वतः या सुमोटोमध्ये अर्जदार आहे. त्याच्यामुळे जितक्या ताकदीने आणि तातडीने ही कारवाई करता येईल तेवढी लवकर ही आम्ही कारवाई करतो आणि याच्यामध्ये आरोपीला शिक्षा होईल, कारवाई होईल आणि जी टीम तपास करते मी सातत्याने त्यांचा पाठपुरावा करते, त्यांच्या संपर्कात आहे आणि मला खात्री आहे यामध्ये आपण आरोपीला कडक शिक्षा. यांच्यावरती कारागृहातीलच एका महिला कॉन्स्टेबलने रेप सारखे काही गंभीर आरोप लावले आहेत. आपल्या पत्रामध्ये त्यांनी असं देखील म्हटलंय की इतरही महिलांसोबत असंच झालेलं आहे, आपल्याला पत्र देखील लिहिण्यात आलेलं आहे. तर त्या संदर्भात पुढे काय नेमकी कारवाई झाली? माझ्या राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय बांद्रा येथे आहे आणि मेलद्वारे, पोस्टरद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक तक्रारी त्या ठिकाणी दाखल होत असतात. या सगळ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी माझ्याकडे माझे सेक्रेटरी असतील, आमचे लिगल एड क्लिनिक आहे आणि स्टाफ असतो. यांच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या तक्रारींचा निपटारा करत असतो. आपण काल मी आपली बातमी पाहिली आणि याच्यामध्ये आयोगाकडे ती तक्रार त्यांनी पाठवली आणि माझे गांगुर्डे म्हणून वकील आहेत, त्या वकिलांनी संबंधित विभागाला ती पाठवून त्याच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात आणि त्या माध्यमातून तातडीने आयोगाच्या माध्यमातून कारवाई करत असताना पुढची प्रक्रिया झालेली आहे. त्याच्यामुळे मी थोड्या वेळ तुम्हाला सविस्तर यामध्ये DG ऑफिसला आमचं पत्र गेलेलं आहे, संबंधित विभागाला पत्र गेलेलं आहे आणि यामध्ये काय कारवाई कशा पद्धतीने झाली मी तुम्हाला देते.